अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना माझा नमस्कार। माझं नाव मनीषा चौधरी। मी निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाऊसाहेब नगर या शाळेमध्ये कार्यरत आहे। साधारण 2019च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये रूम टू रीडने आमच्या शाळेमध्ये प्रवेश केला। शाळेत एका वर्गाची छान रंगरंगोटी झाली आणि तिथून वाचनालयाचा प्रवास सुरू झाला। मुळातच मला बालकथा लेखनाची आवड आहे आणि मी स्वतःही बालकथा लेखिका आहे आणि बालकथा मला खूप आवडतात। तर त्या माध्यमातून जेव्हा हे काम आमच्याकडे येणार आहे हे समजलं, मी स्वतःहून ते काम मागून घेतलं आमच्या केंद्र प्रमुखांकडून। त्यानंतर आम्हाला प्रशिक्षित केलं गेलं आणि केंद्र समन्वयक म्हणून मी गेली 3 वर्ष आमच्या शाळेमध्ये आणि आमच्या संपूर्ण केंद्रामध्ये बाल वाचनालयाचं काम सध्या मी करत होती। तो इतका अविस्मरणीय आणि सुंदर अनुभव होता की त्या बाल वाचनालयाच्या माध्यमातून माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये काय काय बदल झाला हे नक्कीच अभिमानाने मला इथे सांगावंसं वाटेल। आज मी या ठिकाणी उभी आहे तर खऱ्या अर्थाने बाल वाचनालयाचे आमचे आदर्श म्हणजे शिवकुमार सर, त्यांची संपूर्ण टीम, आमचे प्रशासकीय अधिकारी, आमच्या केंद्र प्रमुख मॅडम आणि माझे सर्व सहकारी शिक्षक आणि माझे विद्यार्थी या सर्वांचा त्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे। माझ्या केंद्रातील सर्व सहशिक्षकांनी सुद्धा बाल वाचनालयाची ही जी चळवळ आहे ती अगदी वेगाने आणि मनापासून ती 3 वर्ष राबवली आहे। वर्गातील जी मुलं आहेत, अगदी पहिलीची मुलं असो की चौथीची मुलं असो, सगळी मुलं परिपाठामध्ये बोलू लागली। वाचलेल्या पुस्तकांवर आधारित स्वतःच्या मनाने तयार केलेल्या गोष्टी परिपाठामध्ये सांगू लागले आणि विशेष म्हणजे आमच्या शाळेतल्या मुलांना आवड होती ती म्हणजे वाचलेल्या पुस्तकावर आधारित चित्र काढायचं। तर खूप साऱ्या चित्रांचा संग्रह आजही माझ्या शाळेमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल। ज्या कथा त्यांनी वाचल्या असतील त्यावर आपल्याला आवडलेल्या पात्राचे चित्र काढणे आणि त्याचं सादरीकरण करणं ही आवडीची गोष्ट मुलं करायची। त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जे पुस्तक मुलं वाचायचे आपली टीम तयार करायची आणि त्या टीमच्या माध्यमातून त्या कथेवर नाट्यीकरण सादर करायचे। शिवकुमार सर या गोष्टीचे साक्षीदार आहेत की आमच्या शाळेवर सरांनी अनेक वेळा विश्वासाने दिल्लीची पथकं आणलेली आहेत। 5 ते 6 वेळेस आमच्याकडे अधिकारी लोक येऊन गेले आणि त्यांच्या समोर सुद्धा आम्ही या नाट्यीकरण सादर केलेलं होतं, चित्रकथा सादर केलेल्या होत्या आणि सरांचा विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवला असं मला सरांसमोर सांगायला नक्कीच अभिमान वाटेल। आणि एक महत्त्वाची गोष्ट मी अशी सांगू इच्छिते की माझ्या शाळेमध्ये वर्ग 4चा एक विद्यार्थी आहे ज्याचं नाव आहे आरुष ठाकरे। तर तो मुलगा दिव्यांग आहे। दिव्यांग म्हणजे काय, तर त्याच्या वयाच्या मानाने त्याची समज अगदी कमी आहे, 4 ते 5 वर्ष समज त्याची कमी आहे आणि हा विद्यार्थी ज्याला वाचता येत नाही किंवा लिहिताही येत नाही पण तो वाचनालयाची पुस्तकं चालतो, अगदी आवडीने ते घेतो आणि जेव्हा आमच्याकडे एक पथक आलेलं होतं तेव्हा त्याने सुद्धा पुस्तक त्याला ज्या काही भाषेत समजलं असेल त्या भाषेमध्ये ती गोष्ट अगदी नाट्यीकरणामध्ये सादरीकरण करून दाखवली। याचे साक्षीदार स्वतः शिवकुमार सर सुद्धा आहेत। तर आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की अगदी नॉर्मल विद्यार्थी नाही तर दिव्यांग विद्यार्थी सुद्धा, गतिमंद विद्यार्थी सुद्धा यांना सुद्धा ती पुस्तकं आपलीशी वाटतात। हेच रूम टू रीडचं सर्वात मोठं श्रेय आहे, कारण वाचन हे रटाळ नसावं। चित्ररूपामध्ये कमी शब्दांमध्ये जेव्हा त्यांनी इतकी सुंदर पुस्तकं मुलांना पुरवली तर अगदी सर्व वयोगटातल्या आणि सर्व स्तरातल्या मुलांना ती पुस्तकं आपलीशी वाटू लागली। आणि या पुस्तकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकांचं स्तरीकरण, ग्रो बाय हे जे स्तरीकरण आहे याचं सर्वात मोठं नाविन्यपूर्ण